चुलत भाऊ असून 20 वर्ष न जाणं म्हणजे त्या व्यक्तींचं कसं वागणं आहे हे आपण आपल्याकडनं विचार करा. मी त्याच्यावरती आणखीन काही टीका करू इच्छित नाही. सर, या निवडणुकांमध्ये एक जे गांभीर्याची गोष्ट जी दिसून येते ते म्हणजे पक्षांकडून ज्या प्रकाराने पैसे वाटले जात आहेत, गल्ली गल्ली जे पैसे बाहेर येत आहेत, पैसे वाटप होत आहेत, कुठे मिक्सर वाटप होत आहे, या सगळ्यांबद्दल तुम्ही काय सांगणार? कारण की एक काळ होतं जेव्हा खूप पारदर्शकता होती, ट्रान्सपरन्सी होती सगळ्या गोष्टींमध्ये, कुठेच लालच न देता लोक निवडणुका लढायचे. आणि आता जे आपण बघतो पैसे वाटप होत आहेत आणि पैशांच्या जोरवरती जे निवडणुका लढल्या जातात असं समजून येतं. मी स्वतः 1978 पासून निवडणुका लढवतोय. मी 3 वेळेला आमदार म्हणून निवडून गेलो होतो आणि लोकसभेत 5 वेळेला निवडून गेलो. आता हे पैशाचं जे तंत्र आहे, तंत्र बदलत जातात आणि पैसे वाटून देणारे जे लोक असतात त्यांचे काही उद्देश असतील, पण घेणाऱ्यांनी घेता उपयोगी नाही. मी साधा माणूस आहे. तुम्ही माझ्या घरी येऊन बघाल, इथून अर्ध्या किलोमीटरवरतीच आहे शिवस्मृती म्हणून. काही मी साधे डबल रूममध्ये मी राहतो. तर त्यामुळं त्या पक्षामध्ये कशा पद्धतीचं काम होईल हे महत्त्वाचं.